ला संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली। महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावजी चव्हाण यांनी शपथ घेतली। किंबहुना संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलशच घेऊन यशवंतरावजी महाराष्ट्रात आले। या महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण घडविण्यासाठी यशवंतरावजी चव्हाण यांच्याबरोबर जे शिलेदार प्रामुख्यानं महाराष्ट्रात होते त्याच्यामध्ये सर्वात वरचा नंबर हा अण्णासाहेब शिंदे यांचा लागतो। अण्णासाहेब तसे हे कम्युनिस्ट विचारसरणीचे। त्यांच्या तारुण्यात त्यांनी कम्युनिस्ट पक्षामध्ये काम केलं, आंदोलन केली। स्वातंत्र्याच्या आधीही ते कम्युनिस्ट पक्षात होते आणि स्वातंत्र्यानंतरच्या काही काळ सुद्धा त्यांनी कम्युनिस्ट पक्षामध्ये त्यांनी घालवला। आणि यशवंतरावजींच्या सानिध्यात आल्यावर त्यांना काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं, यशवंतरावजींचे विचार, पंडित नेहरूंचा सहवास यामुळे ते काँग्रेस पक्षातही सामील झाले। काँग्रेस पक्षात आल्यावर त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये अत्यंत मोठं काम केलं। प्रवरा सहकारी साखर कारखाना जो देशातील पहिला सहकारी साखर कारखानदारीचा प्रयोग होता, त्याचे संस्थापक अध्यक्ष जरी पद्मश्री विखे पाटील असले तर त्या कारखान्याचे पहिले व्हाईस चेअरमन हे अण्णासाहेब शिंदेच होते। धनंजयराव गाडगिळांच्या सहकार्याने त्यांनी त्या कारखान्याच्या उभारणीमध्ये अत्यंत मोठा वाटा उचलला। किंबहुना त्या कारखान्याची जडणघडण ही अण्णासाहेब शिंदेंच्या देखरेखीखालीच झाली। एक वेळेस भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू हे त्या कारखान्याला भेट देण्यास आलेले असता त्या निमित्तानं त्यांना संपूर्ण कारखान्याच्या सहकारीकरणाच्या प्रयोगाच्या बाबतीतली सगळी माहिती ही अण्णासाहेब शिंदे यांनी त्यांना दिली। पंडित नेहरू अण्णासाहेब शिंदेंच्या बोलण्यावर एवढे मंत्रमुग्ध झाले आणि त्यांच्यावर त्यांच्या प्रतिमेची एवढी मोठी छाप पडली की पंडित नेहरूंनी अण्णासाहेब शिंदेंना त्यांच्या स्वतःच्या फुलपूर या उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ विकसित करण्याचं त्यांच्यावर जबाबदारी त्यांनी सोपवली। नंतरच्या काळात अण्णासाहेब कोपरगाव मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि खासदार म्हणून निवडून आल्यावर त्यांचं शेती विषयातील ज्ञान, त्यांचं पाणी विषयातील ज्ञान, दूध ह्या विषयातील त्यांचं ज्ञान हे लक्षात घेता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये भारताचे कृषी राज्यमंत्री म्हणून त्यांनी संधी दिली। त्या काळामध्ये सहकार क्षेत्र हे कृषी मंत्रालयाच्या मध्ये समाविष्ट होतं। महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस सहकारी साखर कारखानदारी वाढली। जे यशवंतरावजी चव्हाण यांचं स्वप्न होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखानदारी वाढली पाहिजे, ती सहकारी साखर कारखानदारी अण्णासाहेब शिंदेंनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी पोहोचवली। औरंगाबादचंच उदाहरण द्यायचं राहिलं तर औरंगाबादमध्ये सहकार क्षेत्रामध्ये मोठं काम करणारे कैलासवासी बाळासाहेब पवार यांनी ज्यावेळेस त्यांना औरंगाबादमधील परिस्थितीची त्यांना माहिती दिली, औरंगाबादमध्ये उपलब्ध असलेल्या ऊसाच्या संदर्भात माहिती दिली, तर त्यावेळेस अण्णासाहेबांनी
औरंगाबादला एकाच वेळेस 4 सहकारी साखर कारखान्यांचे लायसन्सेस त्यांना मंजूर केले. आज औरंगाबादमध्ये पैठणचा सहकारी साखर कारखाना असेल, सिल्लोडचा सहकारी साखर कारखाना असेल, वैजापूरचा सहकारी साखर कारखाना असेल किंवा गंगापूरचा कन्नडचा सहकारी साखर कारखाना असेल, ही सर्व लायसन्सेस देण्याच्या पाठीमागे अण्णासाहेब शिंदे यांनी अत्यंत मोठी अशी भूमिका बजावलेली आहे. किंबहुना ते कृषी मंत्री होते म्हणूनच औरंगाबाद जिल्ह्याला त्या काळामध्ये सहकार क्षेत्र फारसं वाढलेलं नसताना अण्णासाहेब शिंदेंनी जे प्रोत्साहन दिलं, त्या प्रोत्साहनातून औरंगाबादमध्ये ही सहकारी साखर कारखानदारी वाढली, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना त्याचा लाभ मिळाला. सर्वसामान्य लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आणि सामान्य शेतकऱ्यांच्या दारापर्यंत विकासाची गंगा मोठ्या प्रमाणावर येऊन पोचली. अशा पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्रानंतर सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी, सहकारी साखर कारखानदारी वाढवण्यासाठी अण्णासाहेब शिंदे यांनी जे प्रयत्न केलेत त्याच्यासाठी त्यांना मी मानाचा मुजरा करतो आणि त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.